तर भाई मंडळी, कशात तुम्ही? माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकला नाही, तर आता चालू केले मी ब्लॉग. हा पहिला ब्लॉग राहील आपला. जस्ट मी आता घरी आहे आणि सगळ्यात पहिले मी कॅन्टीनचं सामान आणणार आहे, मग जाणार आहे. माझं सॉन्ग जे आहे ते तिथं जायचं आहे. मला थोडं काम आहे बाकी सॉन्गचं, तिकडंच जाईन. तर भाई हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. खूप मेहनत लागते मित्रांनो. सगळ्यात पहिले मी माझी गाडी दाखवणार आहे, जे मी खूप मेहनतनं घेतलेली आहे. ठीक आहे, चला मित्रांनो. ही गाडी आहे माझी, आत्ता घेतली, 1 महिना झाला. इलेक्ट्रिकलची आहे. तर तर हे माझी स्कूटी, इलेक्ट्रिकल स्कूटी आहे आणि खूप स्मूथ चालते, परफेक्ट, बढिया. आता सध्या मी इकडे वाडीत आहे, कॅन्टीनवर आहे. आता सामानची चिठ्ठी घेणार आणि बाजारात जाणार. चला. तर फायनली मी आलेलो आहो इथं बडनेरात बाजारात. आणि हे आपले नागेश भाऊ, हॅलो. कॅन्टीनवाले. बम यांची कॅन्टीनचा चाय फेमस आहे. तर आता मी चाय देणार आहे. नागेश भाऊ, एक कट चाय. पाहू शकता तुम्ही कोणत्या आहे भाई, एक नंबर. थँक्यू सो मच. तर भाई आता मी चाय देतो आणि 1 नंबर चाय राहते. यांच्या बाजारात कॅन्टीन आहे. तुम्ही बी चाय प्या. नागेशच्या कॅन्टीनवर नक्की या. हा, कटिंगची दुकान आहे. कटिंगची दुकान आहे. कुठं आहे? तिकडे आहे ना बाजूनं. 1 नंबर घ्यायचा कापते म्हटलं. नक्की एकदा यांच्या दुकानाला व्हिजिट करा. दुकानाचं नाव काय आपल्या? धानोरकर हेअरसेल. हे इलाका कुठं आहे? नाना नानी स्पॉट. हा, नाना नानी स्पॉट. नाना नानी स्पॉट. इथं नक्की एकदा या. दूध डेअरीच्या बाजूनं. हे आमचे नागेश भाऊ, नागेश भाऊ चायवाली. चायवाले. बम फेमस आहे. बम फेमस आहे ते. चला मग चाय पिऊ द्यायला मला. आज पार्टी तुझ्याकडून आहे. मग चांगलं बसू द्या. हाय, गोला खायला या. गोला बोलावं का गाव? हाय डिश. काय म्हणणार आहे? माझ्याकडून मी आईस डिश दिली. कोणाले? तुमच्या नागेश भाऊला. बोल. कूलर बंद करा मग बोलतो. तर बाई फायनली बस. तर मित्रांनो, फायनली आम्ही आलो गाणं घ्यायला. आणि हे शैलेश भाऊ आहे, यानं गाणं म्हटलेलं आहे. नक्कीच हे लवकरात लवकर आम्ही जेवढं लवकर होईल तेवढं हे गाणं आणू. चला आता आम्ही जाणार आहे अंदर. स्टुडिओ आहे इकडे, स्टुडिओत चाललो आम्ही. चला. तर बाई फायनली आमचं सॉन्ग झालेलं आहे, कम्प्लीट आलेलं आहे माझ्याजवळं. आणि शैलेश भाऊ आहे आणि मेन हे ना जे स्टुडिओ आहे यांचं, यानंच रेकॉर्ड करून दिलेलं आहे गाणं. तर लवकरच आमचं गाणं येणार आहे भाऊ. आणि शैलेश भाऊ हो. काय म्हणता बाकी? कसं वाटलं गाणं? बाकी म्हणजे कडक झालंय गाणं. गाणं कसं वाटते आता? आणि गाणंही तुम्हाला आल्यावरच माहीत पडेल कसं आहे कडक. लवकरच, जेवढ्या लवकर होत आहे लवकर. तेवढं लवकर आम्ही हे गाणं आणू. आणि सगळेजण या गाण्यासाठी उत्सुक राहा. हम्म. आणि सगळेजण एकदम कडक वाईब आहे, तर बिलकुल तयार राहा, रेडी. चला मग.